हळद, आलं, हिरवी मिरची आणि लिंबू याचं छान असं लोणचं दाखवणार आहे. इथे ओली हळद घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि आलं घेतलेलं आहे. हळदीचं प्रमाण जास्त आहे, आलं कमी आहे. हळद पूर्ण स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित अशा पद्धतीने हळद खिसून घ्यायची आहे. आलं खिसून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे 4-5 लिंबू घेतलेले आहेत. त्याचं साल काढून घेतलेलं आहे. साल थोडं कडक आहे म्हणून मी इथे साल काढलं, नाही काढलं तरी हरकत नाही. थोडी हिरवी मिरची चॉपरमध्ये घालून घेतलेली आहे, बारीक करून घ्यायची. त्याच्यात लिंबू टाकायचं, लसूण टाकायचा आणि व्यवस्थित अशा पद्धतीने याला चॉपरमध्ये काढून घ्यायचं आहे. आलं घातलेलं आहे. इथे बघू शकता हळद घातलेली आहे, ओली हळद. व्यवस्थित अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप पौष्टिक असं हे लोणचं तयार होतं. मीठ घातलेलं आहे चवीनुसार, हिंग आहे, लाल तिखट आहे. इथे ऑइल घेतलेलं आहे. इथे लोणचे मसाला आहे माझ्याकडे, कुठलाही लोणचे मसाला वापरू शकता. 1 चमचा घातलेला आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ पावडर घातलेली आहे 1 चमचा आणि हिंग, जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट आणि थोडासा लोणचे मसालाची फोडणी घातलेली आहे. अशा पद्धतीने हे लोणचं अतिशय कोलेस्ट्रॉल, शुगर याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. याची डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि खूप चवीला छान लागतं. त्यामुळे हे लोणचं नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.